आता मट कुकिंग तेव्हा फुल शो कॅमेरा बंद आहे. तर हॅलो भावना, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर हा आपला पहिलाच ब्लॉग आहे. हा ब्लॉग पियुष बोर्डे ब्लॉग्स चॅनलवर येणार आहे आणि आपण आज पहिल्याच ब्लॉगमध्ये चाललो आहे देवाचे दर्शन घ्यायला, म्हणजे कानिफनाथ मंदिरात. तर आता आम्ही निघतो तेव्हा तुम्हाला दाखवतोच. तर भावांनो, आपण आलो आहे कानिफनाथाच्या मंदिराच्या इथं. आता हे पाहू शकता तुम्ही, कानिफनाथांचं मंदिर आहे. आम्ही बाई इथं आलो. आता इथं पाहू शकता तुम्ही किती वरती आलोय. येते बाय 1 2 3 आम्ही 3 जण आलोय. ही एंट्री इथून. ही एंट्री अशी. आम्ही एवढे ठीक आहे. काका तिथं थांबले. नमो हा विद्देश, हाय कर रे विद्देश. हा विद्देश आणि मी, माझं नाव पियुष. तुम्हाला सांगत असेल मी आता वरती चाललो. बोल ना. आता 103 आहे 105 काही तर आहे अंदाजे. एकदा मोजले होते विसरलो. आता आपण पोचलोय आहे इथं. हे पाहू शकता तुम्ही, हा फ्लॅग. इथं चप्पल स्टँड आहे. तुम्ही खाली आणि वरती काढले तरी चालेल. त्याच्या बाजूला तुम्हाला नाश्ता करायसाठी पण भेटेल. हे पाही मंदिर आहे असं बाहेरून. तर भावांनो, हे पाहू शकता तुम्ही, हे मंदिर आहे. हा एक्सपोजर हे मधून असं मंदिर आहे. तर आता आम्ही तुम्हाला दाखवू शकतो किती हाईटवर आहे. हे पहा, दोघं थकले. हे पाहू शकता किती हाईटवर आहे. आता एंट्री केली आहे. आम्ही मंदिराच्या बॅक साईडला आलोय. हे पाहू शकता तुम्ही. हे पहा, हा व्ह्यू पहा. ह्या व्ह्यूसाठी आम्ही स्पेशली आलो होतो. तुम्हाला कॅमेऱ्यात दिसत नसेल नीट, पण मग एवढा वरती ना, तुम्ही एकदा नक्की येऊन इथं दर्शन घ्या. एकदम भारी मंदिर आहे. हे पाहू शकता. हा नमो पहा. इथं पाण्याची, जेवणाची सर्व व्यवस्था आहे. तर आम्हाला यायला डोंगर अच्छा. डोंगर तर हा स्टोरी सांगतोय. एकदा ना, हे तिथून ते तिथं दिसतंय ना तुम्हाला फॅक्टरी, ते तिथून इथपर्यंत पाय चालता आले होते ना. अशा कच्च्या रोडने आले होते. इथून पाहू शकता तो दूर निघतोय ना तिथून. एकदम हे होतं कंजेस्टेड एरिया. आणि हा पाहता तुम्ही, पाहू शकता एकदम भारी. तर भावांनो, मी आता तिथं उभं होतो. आता तिथून खालच्या मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला पहिले इथं पाय देऊन मध्ये जायला लागेल. एकच नळ इथं, बाकी सगळे बंद करून ठेवलेले. 2 आहेत. कुठे आहे? अच्छा, या साईडला पण आहे. विसरलो, बंद कर. आता बंद करून आहे बा, तुम्हाला दाखवतो मी. इथं पण मंदिर आहे बा. तर पाहू शकता तुम्ही, इथं मंदिरात आलेलं आहे. इथं नवनाथांचं मूर्ती लावलेलं आहे. हो, 1 मिनिट सरक रे. तर भावांनो, आता इथं दर्शन झालेलं आहे. खूप गर्दी होती. आता आम्ही निघालोय 3. नमो, विद्देश आणि मी आणि ते काका. आम्ही निघालोय. तर तुम्ही आता पाहू शकता आम्हाला. चलो, हे पायऱ्या बघू शकता. पायऱ्या बघा तुम्ही. हो, घेतो. तर भावांना, हे पाहू शकता तुम्ही, मारुतीचं एकदम मोठी मूर्ती आहे. हनुमंतरायाची आपल्या.
तुम्हाला दाखवतो आता. मगाशी कसं ते हो ना यांच्या इथं डाएट प्लॅन चालू आहे वर्कआउटचा. प्लॅनिंग चालू आहे. काय म्हणतो ना मग अबो कशाचा प्लॅनिंग चालू आहे? इकडे पाहून बोल. खाली व्यायाम करायचं थोडं तंदुरुस्त राहायचं. हा ठीक आहे. ते पाहू शकता तुम्ही इथं मूर्ती आहे. सिक्स पॅक होतात. बजरंगबली बजरंगबली आलू बघ. हनुमंतराया हे पाहू शकता. हनुमंतरायाची मूर्ती इथं मूर्ती जय नाही. श्रीराम. हा मूर्तीच आहे. आणि इथं कळस आहे मंदिराचं स्टार्टिंग. हे पहा. आता आम्ही खाली उतरतोय. विद्याशन ते खाली पोहोचलेले. आता पाहू शकता थोडीशी गर्दी वाढलेली इथं. हो पण मंदिरात एक तर कॅमेरा अलाउड नव्हता, नाही तर तुम्हाला दाखवला असता आम्ही. इथं प्रसादन ते घेत आहे. काका बसलेले. आता हे दोघं कशी आता बघा बघता. हे पा ते पा त्यांनी पाहिला कॅमेरा चालू आहे म्हणून लगेच आता मट कुकिंग. ते पा फुल शो. कॅमेरा बंद आहे. एवढं भारी चालून आलोय. आता विद्याचा भाव पण कॅमेरा बंद आहे. हे पाहू शकता पुरंदर किल्ला. इथे किल्ला आहे. तर आपण आलोय आता पुरंदर किल्ल्यावरती. तर आता आम्ही आलो पुरंदर किल्ल्यावरती. पाहू शकता तुम्ही आमच्यावरती पुरंदर किल्ला आहे. आता तिथं आलोय. तिथं हा शिवाजी महाराजांच्या काळामधलं किचन आहे. किचन आहे पाहू शकता तुम्ही. एअर पास होण्यासाठी 6 वेंट दिलेले इथं. नाही बा आता आम्ही निघालोय. नाही आणि इथं पाहू शकता तुम्ही. आणि हे स्टोर रूम आहे इथलं. इथं सगळे गहू तांदूळ असं स्टोर करून ठेवायचे. इथं किचन आहे मोठा. एवढा मोठा किचन आहे इथं. आणि अजून आपल्याला तिथं जायचं आहे. तिथं गड आहे आपला महाराजांचा. संभाजी महाराज तिथंच जन्माला आले होते. आज जातो का? काय म्हणतो? म्हटलं आज जाणार होता कामाला म्हणून त्याला बोलवलं परत. लोक होते अगोदरचे. कसं बांधकाम करायचे, कसं त्यांचं खाणं काय लागत होतं. इथे भाकरी त्यांची अशी असायची. अंडे दूध प्यायचे. दूध ना अंडीचे अंडे. कसं शिल का तू? ते असे नॉनव्हेज वगैरे खात नव्हते. नॉनव्हेज नव्हते, सूप नव्हते. हा स्टॅच्यू वीर मुरारबाजी देशपांडे यांचा आहे. किल्लेदार होते इथले. इथं वरती गड आहे. अजून आम्ही खालीच अजून जायला 1 तास तरी लागेल. कमीत कमी 1 तास, जास्त लागू शकता. इथं पाहू शकता. काय रे
इथं पाहू शकता तुम्ही किती खोल आहे. तर हा आपला पहिलाच ब्लॉग आहे. पहिल्या ब्लॉगमध्ये आपण एवढं एक्सप्लोअर केलं आहे, 2 ठिकाणी एक्सप्लोअर केले आज. तुम्ही इथपर्यंत ब्लॉग पाहत असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मग म्हण रे तुझ्या ह्याच्यात 8 घंटा दाबायला विसरू नका. अरे असं नको म्हणू. काय म्हणतात ते काय ते म्हणतो का हा नोटिफिकेशन बेल. ते पण बोबडाच बोलला बरं का. तर भाई आता इथून एंट्री झालेली आहे. इथून एंट्री आहे. आता आपण इथून असं जाऊया. तर अरे बा आता तुम्हाला दाखवतो मी नीट सविस्तरपणे. ही मेन एंट्री आहे. हा मेन गेट आहे इथला, पाहू शकता. आणि इथून वस्तूचे जतन आज अनमोल ठेवा. आणि मित्रांनो तुम्ही इथं आल्यावर चुकूनही कचरा करू नका, कारण की हा महाराजांचा गड आहे आपला. तर भाई हे दोघं गेले आता पुढं पाहिलं, आपणही जाऊ. हे पहा इथं तुम्ही पाहू शकता. हे पहा इथं मंदिर आहे. एका दिवस गणपती बाप्पा इथं. त्याच्यानंतर ही एंट्री पहा. हे पहा तुम्ही पाहू शकता. इथं आहे ना एक दरवाजा होता. हे पहा दरवाजाचं इथं सरक मागे सरक. इथे हे स्विच आहे लॉक लावायसाठी. हे पाहू शकता किती आहे. 2 साईडला आहे. इथे एक आहे आणि हे पहा. अरे ते पहा इथं गेट अटकायचे. इथे गेटचे ते होल आहे. इथे पाहू शकता तुम्ही गेटचे होल आहे 2. आणि इथून सध्या तरी आता एंट्री बंद केली, कारण की इथून खूप कच्चा रोड होता. इथून सगळी एंट्री बंद केलेली. हां सुसाईड अटेम्प्ट इथून खूप केलेले लोकांनी, म्हणून सध्या तेव्हा तिथं आर्मी कॅम्प आहे. तिथून सगळ्यांनी अलाउड नाही केलं आहे सध्या. आम्ही आलो, आम्हाला सुद्धा पकडू शकता. आत्ता आम्ही इथून निघतो. भेटूया पुढं. मी इथून गेटच्या इथून समोर आलो आणि इथं पाहिलं भारतचा नक्षा. नो एंट्री फॉर व्हिजिटर्स. बघा इथं एंट्री नाही. इथून कोणीही जायचा प्रयत्न करू नका. हे पहा इथून तसं बंदच आहे, पण मग तरीही कोणी जायचा प्रयत्न करू नका. आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांचा स्टॅच्यू आहे, पुतळा आहे, पाहू शकता. हे पहा हे सगळे किल्लेदार. इथं पाहू शकता तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती दिसेल. हे पाहू शकता तुम्ही. आणि हे पाहू शकता तर भावांनो तुम्ही इथून असे खालून इथपर्यंत आलेच. त्याच्यानंतर इथं नाही जायचं आपल्याला, तुम्हाला इथं यायचं आहे. आणि इथं पाहू शकता छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळ आहे. हे इथं हे इथं जायचं आहे तुम्हाला. म्युझियम सारखं आहे सर्व काही. आता मी मध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. आणि इथं पहा महाराजांची मूर्ती. मित्रांनो आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही, मग मधलं मी व्हिडिओ शूट नाही करू शकत. चालेल. आणि मेन मुद्दा, चप्पल इथे तिथे कुठे काढू नका. तिथे रॅक आहे, तिथे चप्पल काढा. तिथे मिलिटरीवाले तुम्हाला सांगतीलच तसं. भावांनो एंट्री केलीच आहे. इथं पाहू शकता प्रत्येक गडाची माहिती दिलेली आहे. हे पहा, वाचून घ्या तुम्ही. तुम्ही व्हिडिओ पॉज करूनही वाचू शकता, कारण की आपल्याकडे एवढा टाईम नाही, म्हणून मी फास्ट हे करतोय. जिल्हा नाशिक. नाशिकचं नाव आहे त्याच्यात. नाशिकचं नाव नाही याच्यात. त्याच्यानंतर इथं पण एंट्री आहे तुम्हाला, त्यावर मी इथले दाखवतो. नमो इकडे बाय. हे झालंय आता तिथेच आहे व्हिडिओ. असं फोटो घे आणि असं कर लवकर. कर ना.
पॉज पहिले फोटो दाखव मग खालचं दाखव. भावने पाहू शकता तुम्ही रायगड. त्याच्यानंतर पुढे सिंहगड. पुरंदर म्हणजे आता आपण तिथे तो पुरंदर. सिंधुदुर्ग. जयदुर्ग. त्याच्यानंतर जंजिरा. आणि मध्ये पण आहे, मध्ये महाराजांचे फोटो ते लावलेले किल्ले पण आहे मधून. आता त्या साईडला जाऊया आपण. इथं मध्ये आलोय हरिश्चंद्रगड. महाराजांचे सुंदर फोटो इथं आपल्याकडे. आता पुढे जाऊया. पुढे अंधार आहे. घेतला ना? अच्छा, ते पाहू शकता महालांचे. तर इथून एंट्री. ही तलवार आणि ते वापरलेले तलवार आहे पाहू शकता. इथं पण तलवार आहे. मी एक्सपोजर कमी करून दाखवतो तुम्हाला. आता पुढे जाऊया आपण. नाही, इथून असं फिरून जायचं. इथे पाहू शकता तुम्ही श्री छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळ पाहून घ्या भावांनो तुम्ही मित्रांनो. इथून अजून 2-3 गडाबद्दल माहिती आहे, हे पहा तुम्ही. आणि इथं मस्त असा फोटो. राज्याभिषेक. आणि इथून तुम्ही पाहिलंच आहे, आधीच मी इथून आलेलो, तुम्ही हे पाहिले. आता मी बाहेर जाऊन तुम्हाला भेटूया, गडावर भेटतो. तुम्ही या साईडने याल. इथं मोबाईल जमा करायचा. इथून जागा आहे वरती जाण्यासाठी, किल्ले पाहण्यासाठी. तर आम्ही यावेळेस जात नाही, कारण की टाईम खूप कमी आहे. आम्हाला 4-5 पर्यंत तिथं पोचायचं आहे. म्हणून आता पुढच्या वेळेस येऊ तर पुढचं एक्सप्लोअर करू. किल्ले पुरंदर पाहू शकता तुम्ही. चालेल, चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमचा फेवरेट पार्ट कोणता होता कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये.